नाही, वफ सुधारणा बिल जो आला होता, खरं म्हटलं तर एक आठवडा अगोदर असं झालं होतं का तो बिल येणारच नाही. त्याच्यानंतर अचानक बिल आला. ज्या दिवशी आला, माझी एक दिवस अगोदर तब्येत बिघडली होती. मी रात्री ॲडमिट झालो होतो. आपण ठाण्यातील संपदा हॉस्पिटलमध्ये जाऊन माहिती देखील घेऊ शकता. डॉक्टर उमेश आलेगावकर म्हणून यांच्याकडे 2 दिवस माझी ट्रीटमेंट चालू होती. आणि या 2 दिवसात दोन्ही धर्मियांच्या विरोधात माझ्या अशा काही बातम्या पसरवल्या. कारण मी ॲडमिट होतो, त्याच्यामुळे मी वक्फ बोर्डाच्या निवडणुकीला जाऊ शकलो नाही. आणि ज्या एकविरा मातेच्या ट्रस्टवर मुख्य विश्वस्त म्हणून मी आहे, मी तिथं देखील जाऊ शकलो नव्हतो. तर दोन्ही बातम्या एकदमच आल्या. आणि माझ्या माहितीनुसार मी आजारी असल्यामुळं बातमी काय पसरतो हे देखील माझ्या लक्षात आलं नाही. परंतु जेव्हा मला समजलं की अशा अशा प्रकारच्या बातम्या पसरतात, मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काही लोक व्यक्तिशः त्यांच्या नावाने पसरत होते. त्यांचे जुने काही त्यांच्या सहकाऱ्यांचे, माजी नेत्यांचे काही फोटोही मी पाहिले. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जेव्हा एकविरा माते देखील बातमी मला वाटतं जय महाराष्ट्राला आली होती, तर जय महाराष्ट्र प्रतिनिधीने पाहिलं असेल. त्या गडावर सुरक्षेच्या दृष्टीने जी काय उपाययोजना करायची त्याच्यासाठी अनेक निर्बंध हे कलेक्टर साहेब असतील आणि तिथले पोलीस अधिकारी असतील यांनी 3-4 तारखेच्या दरम्यान यात्रा असल्यामुळं ते निर्बंध घातले होते. परंतु त्याच्यात देखील ही बातमी आल्यानंतर ही बातमी ज्या विरोधकांनी पसरवली ती एवढ्या खालच्या थराच्या याच्यात लिहून पाठवली. एकविरा देवीच्या ट्रस्टवर खासदार बाळामामा म्हात्रे यांना हिंदूंच्या श्रद्धेशी खेळण्यासाठी बसवले आहे का? देवीच्या उत्सवात गुळाची उधळण, ढोल ताशांची गजर नसेल तर या उत्सवाला शोभा कसली? पालखी वाजत तर येणार नाही, मग आणायची आम्ही आगरी कोणाची पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेवर बंधन कशासाठी आणि कोणासाठी? पालखीला गुळाळ उधळायचं नाही तिथे काय मुस्लिम बांधव असतात का? ढोल वाजवायला बंदी तिथं शहर आहे का? आणि एकसारखे ग्रुपमध्ये कपडे घातले तर कोणाला त्रास होत आहे? मग इतर धर्मीय त्यांच्या उत्सवात एकसारखे कपडे घालतात, त्याच्यावर बंदी का नाही? आपलेच हिंदू आपल्याच सण उत्सवात अटी शर्तीचे बंधन घालत असतील तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना